IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मागच्या 3 व्हिडिओमध्ये आपण पॉइंटचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते बघितलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण लाईनचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते बघणार आहोत. हाऊ टू ड्रॉ फ्रंट व्ह्यू अँड टॉप व्ह्यू ऑफ अ लाईन. तर यामध्ये आपण प्रोजेक्शन ऑफ लाईन याबद्दल माहिती घेणार आहोत. तर हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे. तर सुरुवातीला बघूया व्हॉट इज मीन बाय लाईन. लाईन म्हणजे काय. 2 पॉइंट दिले असतील तर त्या 2 पॉइंट मधील शॉर्टेस्ट डिस्टन्स इज गिवन बाय स्ट्रेट लाईन. या 2 पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे आहे ते दॅट इज लाईन. तर या स्ट्रेट लाईनचं प्रोजेक्शन म्हणजे त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू कसा ड्रॉ करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इज अ स्ट्रेट लाईन. एकूण 4 प्रकारच्या लाईन आहेत. फर्स्ट आहे लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण हॉरिझॉन्टल प्लेन, व्हर्टिकल प्लेन हे सर्व बघितलेलं आहे. तर फर्स्ट टाइप ऑफ लाईन आहे लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP. दुसरी आहे लाईन पॅरलल टू वन प्लेन अँड परपेंडिक्युलर टू अदर प्लेन. म्हणजे लाईन पॅरलल टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP आणि लाईन पॅरलल टू VP अँड परपेंडिक्युलर टू HP. तिसरी टाईपची लाईन आहे लाईन पॅरलल टू वन प्लेन अँड इन्क्लाइंड टू अदर. यामध्ये लाईन पॅरलल टू VP अँड इन्क्लाइंड टू HP आणि लाईन पॅरलल टू HP अँड इन्क्लाइंड टू VP. आणि चौथी टाईपची लाईन आहे लाईन इन्क्लाइंड टू बोथ HP अँड VP. तर पहिल्या 3 टाईपच्या लाईन आहेत त्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येत नाही. फोर्थ टाईपची जी लाईन आहे ती इम्पॉर्टंट आहे कारण यावरती क्वेश्चन येणार आहेत. सुरुवातीला आपण पहिल्या 3 प्रकारच्या लाईनची स्टडी करणार आहोत. चौथ्या प्रकारची लाईन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुढे बघूया आपण लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP. यामध्ये 3 केसेस दिलेले आहेत. पहिल्या केसमध्ये लाईन इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ VP अशी आहे. सेकंड केसमध्ये लाईन इज इन द HP अँड इट इज ऑल्सो पॅरलल टू VP. थर्ड केसमध्ये लाईन इज इन द VP अँड इट इज ऑल्सो पॅरलल टू HP. अशा ह्या 3 केसेस आहेत. लाईन दोन्ही प्लेनला पॅरलल असल्यामुळे प्रत्येक व्ह्यूमध्ये म्हणजे फ्रंट व्ह्यू असेल किंवा टॉप व्ह्यू असेल प्रत्येक व्ह्यूमध्ये लाईनची ट्रू लेंथ आपल्याला दिसणार आहे आणि ही पॅरलल टू बोथ द प्लेन आहे त्यामुळे ही लाईन पॅरलल टू XY लाईन असणार आहे. If a line is parallel to a plane, then its true length is seen in that plane. जर लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल असेल तर त्या प्लेनमध्ये लाईनची ट्रू लेंथ दिसणार आहे. तर या ठिकाणी लाईन HP आणि VP दोन्हीला पॅरलल आहे त्यामुळे फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दोन्हीमध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. So this is line AB above HP and in front of VP. तर याचा आपण फ्रंट व्ह्यू बघणार आहे. फ्रंट व्ह्यू जो आहे तो व्हर्टिकल प्लेन वरती मिळणार आहे.
सो दिस इज द फ्रंट व्ह्यू ऑफ लाईन ए बी. त्याला आपण ए डॅश बी डॅश असं डिनोट करणार आहोत. आणि टॉप व्ह्यू जो आहे तो हॉरिझॉन्टल प्लेनवरती मिळणार आहे. सो दिस इज द टॉप व्ह्यू ए बी. हॉरिझॉन्टल प्लेनला रोटेट केल्यानंतर टॉप व्ह्यू जो आहे तो बिलो एक्स वाय लाईन येणार आहे. तर आपल्याला याचं प्रोजेक्शन ड्रॉ करत असताना सुरुवातीला एक्स वाय लाईन ड्रॉ करायची आहे आणि फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू दोन्ही जे आहेत ते पॅरलल टू एक्स वाय लाईन असणार आहेत. फ्रंट व्ह्यू जो आहे तो अबोव एक्स वाय लाईन आहे, टॉप व्ह्यू जो आहे तो बिलो एक्स वाय लाईन आहे, कारण लाईन जी आहे ती फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. सो दिस इज द लाईन ए डॅश बी डॅश अँड द टॉप व्ह्यू ऑफ दिस लाईन ए बी. आता आपण सेकंड केस बघणार आहोत. लाईन इज इन द एच पी. सो दिस इज द लाईन ए बी. ह्याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो एक्स वाय लाईन वरती असणार आहे. आपण प्रोजेक्शन ऑफ पॉइंट मध्ये बघितलंय. इफ अ पॉइंट इज इन द एच पी इट्स फ्रंट व्ह्यू इज ऑन द एक्स वाय लाईन. एखादा पॉइंट जर एच पी मध्ये असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो एक्स वाय लाईन वरती असतो. त्याच पद्धतीनं लाईन जर एच पी मध्ये आहे तर त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो एक्स वाय लाईन वरती असणार आहे. सो दिस इज द फ्रंट व्ह्यू ए डॅश बी डॅश. आणि लाईन एच पी मध्ये असल्यामुळं जिथं लाईन आहे त्याच ठिकाणी त्याचा टॉप व्ह्यू असणार आहे. तर हे आपल्याला पेपरवरती ड्रॉ करत असताना अशा पद्धतीनं दाखवायचं आहे. दिस इज द एक्स वाय लाईन. फ्रंट व्ह्यू इज ऑन द एक्स वाय लाईन ए डॅश बी डॅश आणि टॉप व्ह्यू जो आहे तो बिलो एक्स वाय आहे. थर्ड केस आपण बघूया. लाईन इज इन द व्ही पी. जर एखादी लाईन व्ही पी मध्ये असेल तर ती लाईन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी त्याचा तो फ्रंट व्ह्यू असणार आहे, कारण व्ही पी वरती आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळतो. आणि आपल्याला माहिती आहे इफ अ लाईन इज इन द व्ही पी इट्स टॉप व्ह्यू इज ऑन द एक्स वाय लाईन. किंवा एखादा पॉइंट व्ही पी मध्ये असेल तर त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो एक्स वाय लाईन वरती असणार आहे. तर ही लाईन व्ही पी मध्ये आहे म्हणून ह्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो एक्स वाय लाईन वरती असणार आहे. सो दिस इज ए डॅश बी डॅश आणि याचा टॉप व्ह्यू जो आहे तो एक्स वाय लाईन वरती असेल, दॅट इज पॉइंट ए बी. तर याला आपल्याला एक्स वाय लाईन ड्रॉ करायची आहे आणि ए डॅश बी डॅश अबोव एक्स वाय लाईन अँड ए बी दॅट इज टॉप व्ह्यू ऑफ लाईन इज ऑन द एक्स वाय लाईन. सर्व व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे, कारण लाईन जी आहे ती एच पी ला पण पॅरलल आहे, व्ही पी ला पण पॅरलल आहे. त्यामुळं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू जे आहे ते आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. नेक्स्ट सेकंड टाइप, लाईन पॅरलल टू वन प्लेन अँड परपेंडिक्युलर टू अदर. Rule number 1, if a line is parallel to a plane then its true length is seen in that plane. जर लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल आहे तर त्या प्लेन वरती आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. रूल नंबर 2, if a line is perpendicular to a plane then it is seen as a point in that plane. जर लाईन एखाद्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्या प्लेन वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो पॉइंट असणार आहे. तर ह्या ठिकाणी फर्स्ट केस बघणार आहोत. लाईन पॅरलल टू व्ही पी अँड परपेंडिक्युलर टू एच पी. लाईन जी आहे ती व्ही पी ला पॅरलल आहे. व्ही पी म्हणजे व्हर्टिकल प्लेन. व्हर्टिकल प्लेन वरती फ्रंट व्ह्यू मिळतो म्हणून फ्रंट व्ह्यू जो आहे तो ट्रू लेंथ असणार आहे. आणि लाईन परपेंडिक्युलर टू एच पी, एच पी ला परपेंडिक्युलर आहे, एच पी वरती टॉप व्ह्यू मिळतो म्हणून टॉप व्ह्यू जो आहे तो पॉइंट असणार आहे. सो दिस इज द लाईन ए बी. याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो व्ही पी वरती मिळेल आणि तो ट्रू लेंथ असणार आहे. सो दिस इज ए डॅश बी डॅश
अँड याचा टॉप व्ह्यू जो आहे तो HP वरती मिळेल. HP ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं आपल्याला HP वरती एक पॉइंट मिळणार आहे. सो दिस इज द पॉइंट A अँड B. दोन्ही पॉइंट कोइन्साइड होतील कारण लाईन इज परपेंडिक्युलर टू द HP. तर हे आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. XY लाईन ड्रॉ करायची आहे आणि फ्रंट व्ह्यू जो आहे तो अबोव XY लाईन आहे, दॅट इज A' B' आणि टॉप व्ह्यू जो आहे तो एक पॉइंट आहे कारण लाईन इज परपेंडिक्युलर टू द HP. पॉइंट A अँड B कोइन्साइड होतील आणि सिंगल पॉइंट आपल्याला या ठिकाणी दिसेल. सो ट्रू लेंथ इज सीन इन द फ्रंट व्ह्यू कारण लाईन जी आहे ती VP ला पॅरलल आहे. पॉइंट इज सीन इन द टॉप व्ह्यू कारण लाईन HP ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये पॉइंट दिसणार आहे. नेक्स्ट पुढची केस बघूया. रूल नंबर 1 आपल्याला माहिती आहे, जर एखादी लाईन एखाद्या प्लेनला जर पॅरलल असेल तर त्या प्लेन वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. रूल नंबर 2, जर एखादी लाईन जर एखाद्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्या प्लेन वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो पॉइंट असेल. तर सेकंड केस आपण बघणार आहे लाईनची. लाईन पॅरलल टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. लाईन HP ला पॅरलल आहे, HP वरती टॉप व्ह्यू मिळतो म्हणून टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे. अँड इट इज परपेंडिक्युलर टू VP. VP वरती फ्रंट व्ह्यू मिळतो आणि ही VP ला परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं फ्रंट व्ह्यू जो आहे तो पॉइंट असणार आहे. लाईन जी आहे ती अशा पद्धतीने असेल. सो दिस इज द लाईन पॅरलल टू HP अँड परपेंडिक्युलर टू VP. तर ह्याचा जो काही फ्रंट व्ह्यू आहे तो आपल्याला पॉइंट दिसणार आहे. पॉइंट A आणि पॉइंट B दोन्ही कोइन्साइड होतील आणि आपल्याला एकच सिंगल पॉइंट दिसेल. सो दिस इज A' ॲज वेल ॲज B'. आणि टॉप वरनं बघत असताना आपल्याला HP वरती टॉप व्ह्यू मिळेल अँड दिस इज ऑफ ट्रू लेंथ. सो दिस इज द लाईन AB विच इज टॉप व्ह्यू. तर हे आपल्याला ड्रॉ करताना XY लाईन ड्रॉ करायची आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिसणार आहे बिकॉज लाईन इज पॅरलल टू HP आणि फ्रंट व्ह्यू मध्ये एक सिंगल पॉइंट दिसेल, त्या पॉइंटला आपण A' अँड B' असं म्हणता येईल. पुढचं, सो ट्रू लेंथ इज सीन इन द टॉप व्ह्यू कारण लाईन इज पॅरलल टू द HP and point is seen in the front view because line is perpendicular to VP. पुढची टाइप बघूया. थर्ड टाइप ऑफ लाइन, लाइन पॅरलल टू वन प्लेन अँड इन्क्लाइंड टू अनदर प्लेन. तर सुरुवातीला आपण रूल नंबर 1 बघूया. इफ अ लाइन इज पॅरलल टू अ प्लेन then true length is seen in that plane. रूल नंबर 3 बघूया. एखादी लाईन जर इन्क्लाइंड असेल देन इट इज सीन ॲज शॉर्टर लेंथ इन दॅट प्लेन. जर एखादी लाईन HP ला पॅरलल HP ला इन्क्लाइंड असेल तर HP वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो शॉर्टर लेंथ असेल. एखादी लाईन VP ला इन्क्लाइंड आहे तर VP वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो शॉर्टर लेंथ असेल. लाईन जर पॅरलल असेल तर त्या प्लेन वरती ट्रू लेंथ मिळेल, पण लाईन जर त्या ठिकाणी इन्क्लाइंड असेल तर त्या प्लेन वरती शॉर्टर लेंथ दिसेल. फर्स्ट केस आपण बघूया. लाईन पॅरलल टू VP अँड इन्क्लाइंड टू HP. लाईन जी आहे ती VP ला पॅरलल आहे, त्यामुळं फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ट्रू लेंथ दिसेल अँड इन्क्लाइंड टू HP म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये HP वरती टॉप व्ह्यू मिळतो, त्यामुळं टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला शॉर्टर लेंथ दिसेल. तर हे आपण बघूया ह्या ठिकाणी. सो दिस इज द लाईन पॅरलल टू बोथ
HP as well as VP. आता आपण ह्याला इन्क्लाइन करणार आहोत. ही लाईन VP मध्ये आहे, त्यामुळे ही VP ला पॅरलल असणार आहे. आता आपण ह्याला HP ला इन्क्लाइन करणार आहोत. सो दिस इज द लाईन इन द VP अँड इन्क्लाइन टू द HP. ही लाईन VP मध्ये आहे, त्यामुळे VP ला पॅरलल आहे. आणि आता आपण बघू शकतो ही जे आहे ते HP ला इन्क्लाइंड आहे. तर ह्याचा आपल्याला फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करायचं आहे. लाईन VP मध्ये असल्यामुळं लाईन जिथं आहे त्याच ठिकाणी त्याचा फ्रंट व्ह्यू असणार आहे. तर याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो इन्क्लिनेशन आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार आहे. HP सोबतचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार आहे. परंतु ही लाईन VP ला पॅरलल असल्यामुळं फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दिसेल. सो दिस इज A' B' विच इज ऑफ ट्रू लेंथ बट इन्क्लाइंड टू द XY लाईन. आणि ह्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो शॉर्टर लेंथ असेल. लाईन VP मध्ये आहे, त्यामुळे ह्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो XY लाईन वरती येईल. सो दिस इज द लाईन AB विच इज टॉप व्ह्यू विच इज शॉर्टर दॅन द ओरिजिनल लाईन. तर फ्रंट व्ह्यू इज ऑफ ट्रू लेंथ, कारण लाईन जी आहे ती VP ला पॅरलल आहे. आणि टॉप व्ह्यू इज शॉर्टर लेंथ बिकॉज लाईन HP ला इन्क्लाइंड आहे. रूल नंबर 4 बघूया. इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन विथ HP इज सीन इन द फ्रंट व्ह्यू. HP सोबतचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार आहे. पुढचं बघूया आपण. रूल नंबर 1 आपल्याला आता सर्वांना माहिती झालेला असेल. जर लाईन पॅरलल टू प्लेन असेल तर त्या प्लेन वरती जो काही व्ह्यू मिळणार आहे तो ट्रू लेंथ असेल. रूल नंबर 2, इफ अ लाईन इज इन्क्लाइंड टू अ प्लेन then it is seen as shorter length in that plane. पुढचं केस बघूया आपण. लाईन पॅरलल टू HP अँड इन्क्लाइंड टू VP. HP ला पॅरलल आहे, त्यामुळं टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ मिळणार आहे. अँड VP ला इन्क्लाइंड आहे, त्यामुळं VP वरती म्हणजे फ्रंट व्ह्यू ला शॉर्टर लेंथ दिसेल. सो दिस इज लाईन इन द HP मध्ये आहे, त्यामुळे HP ला पॅरलल आहे. आता आपण ह्याला VP सोबत इन्क्लाइंड करणार आहोत. सो दिस इज द लाईन इन्क्लाइंड टू द VP. HP मध्ये आहे, त्यामुळं लाईन HP मध्ये ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी त्याचा टॉप व्ह्यू जो आहे तो मिळणार आहे. सो दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ लाईन AB. आणि VP सोबतचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. टॉप व्ह्यू मध्ये आपल्याला लाईन इन्क्लाइंड दिसेल, कारण ही लाईन HP मध्ये आहे, त्यामुळे ह्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो XY लाईन वरती जाईल. पॉइंट किंवा लाईन HP मध्ये असेल तर त्याचा फ्रंट व्ह्यू XY लाईन वरती असेल. ही VP ला इन्क्लाइंड आहे, त्यामुळे VP वरती जो काही व्ह्यू मिळेल म्हणजे फ्रंट व्ह्यू मिळणार आहे तो शॉर्टर लेंथ असेल. दिस इज द A' B' विच इज ऑफ शॉर्टर लेंथ. टॉप व्ह्यू इज ऑफ ट्रू लेंथ, कारण HP ला पॅरलल आहे. आणि फ्रंट व्ह्यू इज ऑफ शॉर्टर लेंथ बिकॉज VP ला इन्क्लाइंड आहे. आणि रूल नंबर 5, इन्क्लिनेशन ऑफ लाईन विथ VP इज सीन इन द टॉप व्ह्यू. VP सोबतचं जे काही इन्क्लिनेशन आहे ते आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. तर हे आतापर्यंत आपण जे काय बघितलेलं आहे त्याला समराइज करणार आहोत. फर्स्ट केस जी आहे ती लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP. सेकंड केस आपण बघणार आहोत लाईन पॅरलल टू द HP अँड इन्क्लाइंड टू द VP. थर्ड केस बघणार आहोत लाईन पॅरलल टू द HP अँड परपेंडिक्युलर टू द VP. तर सुरुवातीला आपण पहिली केस बघूया. लाईन पॅरलल टू बोथ HP अँड VP. तर दिस इज द लाईन पॅरलल टू बोथ HP as well as VP. लाईन HP मध्ये आहे आणि
ती HP लाही पॅरलल आहे, VP लाही पॅरलल आहे. तर ह्याचा जो फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू असेल तो पॅरलल टू XY लाईन असणार आहे. सो दिस इज द XY लाईन, दिस इज टॉप व्ह्यू AB and this is front view A dash B dash which is of true length. लाईन HP मध्ये आहे त्यामुळे त्याचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो XY लाईन वरती दिसतो. आता ह्या लाईनला आपण VP सोबत इन्क्लिनेशन करणार आहोत. दिस इज द लाईन इन द HP अँड इन्क्लाइंड टू द VP. लाईन HP मध्ये आहे म्हणजे HP ला पॅरलल आहे आणि ही VP सोबत इन्क्लिनेशन करते. तर याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आपण ड्रॉ करणार आहोत. दिस इज द XY लाईन. HP ला पॅरलल आहे त्यामुळे HP मध्ये ट्रू लेंथ दिसेल आणि इन्क्लिनेशन विथ VP जो आहे तो टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये हे लाईन जे आहे ते इन्क्लाइंड दिसेल. सो दिस इज द टॉप व्ह्यू ऑफ लाईन AB आणि ही VP सोबत इन्क्लाइंड आहे त्यामुळे VP मध्ये म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये शॉर्टर लेंथ दिसेल. So this is the line in the front view A dash B dash. Third case बघूया. Now this is the line in the HP and perpendicular to the VP. HP ला पॅरलल आहे परंतु VP ला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे HP मध्ये ट्रू लेंथ दिसेल. So this is the top view of line AB which is of true length आणि VP ला परपेंडिक्युलर आहे म्हणून VP वरती म्हणजे फ्रंट व्ह्यू जो आहे तो पॉइंट दिसेल. लाईन जी आहे ते HP मध्ये आहे त्यामुळं त्याचा जो फ्रंट व्ह्यू जो आहे तो एक पॉइंट दिसेल. सो दिस इज A dash B dash. सेकंड केस आपण बघणार आहोत. लाईन जी आहे ते VP मध्ये आहे. फर्स्ट केस जे आहे ते पॅरलल टू बोथ HP अँड VP. लाईन इज इन द VP. तर त्याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो ट्रू लेंथ असणार आहे आणि टॉप व्ह्यू देखील ट्रू लेंथ असणार आहे. लाईन VP मध्ये आहे म्हणून त्याचा टॉप व्ह्यू XY लाईन वरती असेल. सो दिस इज द XY लाईन. दिस इज फ्रंट व्ह्यू ऑफ द लाईन A dash B dash आणि त्याचा टॉप व्ह्यू इज AB अँड बोथ आर ऑफ ट्रू लेंथ कारण लाईन जी आहे ते दोन्ही प्लेनला पॅरलल आहे. आता ही लाईन जी आहे ते VP मध्ये आहे म्हणजे VP ला पॅरलल आहे. आता आपण त्याला HP सोबत इन्क्लाइंड करणार आहोत. दिस इज द लाईन इन द VP अँड इन्क्लाइंड टू द HP. तर याचा आपण फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. VP ला पॅरलल आहे त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ दिसेल आणि HP ला इन्क्लाइंड आहे. HPचं जे इन्क्लिनेशन आहे ते आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसतं त्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये लाईन ट्रू लेंथची असेल आणि इन्क्लाइंड असेल. सो दिस इज द लाईन इन द फ्रंट व्ह्यू विच इज ऑफ ट्रू लेंथ अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन विथ HP. टॉप व्ह्यू मध्ये शॉर्टर लेंथ दिसेल कारण HP ला इन्क्लाइंड आहे त्यामुळे HP वरती जो काही टॉप व्ह्यू मिळतो तो शॉर्टर लेंथ असेल. आता ह्याच लाईनला आपण परपेंडिक्युलर टू द HP असं करणार आहोत. लाईन VP मध्ये आहे म्हणजे VP ला पॅरलल आहे आणि HP ला परपेंडिक्युलर आहे. तर परत आपल्याला हे ड्रॉ करण्यासाठी XY लाईन ड्रॉ करायची. VP मध्ये फ्रंट व्ह्यू मिळतो म्हणून फ्रंट व्ह्यू जो आहे A dash B dash तो ट्रू लेंथ असेल. HP ला परपेंडिक्युलर आहे त्यामुळं टॉप व्ह्यू जो आहे तो पॉइंट असेल. पॉइंट लाईन VP मध्ये आहे त्यामुळे त्याचा जो टॉप व्ह्यू जो आहे तो XY लाईन वरती असेल अँड दिस इज अ पॉइंट A ॲज वेल ॲज B. तर अशा पद्धतीनं आपण लाईनच्या पहिल्या 3 केसेस बघितलेले आहेत. लाईन पॅरलल टू बोथ दी प्लेन, लाईन parallel to one plane and inclined to the other आणि third case line parallel to one plane and perpendicular to the other. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लाईन inclined to both HP as well as VP बघणार आहोत आणि ह्याच लाईन inclined to both the plane यावरतीच आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतील.
परंतु त्यासाठी आपल्याला ह्या सुरुवातीच्या पहिल्या 3 टाईप ऑफ लाईन समजणं महत्त्वाचं आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.